ठीक आहे, करा मग काय करायचंय ते. घरच्या सुनेशी असं वागताना मग हे दिवसही भोगायची तयारी ठेवा. हे दिवस म्हणजे हे दिवस म्हणजे काय? अभि अभि तू शांत बस. तिच्याकडे लक्ष देऊ नकोस रे. अरे लहान आहे ती, वाटेल ती बडबडते. तू शांत हो, गप बस बस. अरे अभि हे सगळं का होते माहितीये? कारण अनु आपल्या घरी नाहीये म्हणून. तुला पटणार नाही खरं तर, पण मी तुझा मोठा भाऊ आहे. तुझ्या भल्यासाठी आणि आपल्या घराच्या भल्यासाठी सांगतोय, तर ऐक. गोखलेंच्या घरी जा, अनुची माफी माग आणि तिला घरी परत घेऊ. काय एवढ्या लांब त्या आरेच्या जंगलात जाऊन तुला सोडलं ते काय माफी मागायला? काहीतरीच काय माफी वगैरे मागणार नाही मी. तिची तिने स्वतःहून परत आला पाहिजे. नको रे टेन्शन घेऊ, येणार ती परत. जाते कुठे? अगदी बरोबर बोललास तू. मलाही तसंच वाटतं. अरे तिचा जीव अडकला या घरात. या घराला सोडून ती जास्त दिवस राहू शकत नाही. 4 दिवस थांबा, बरोबर येईल ती आपल्या घरी. अभि काही झालं तरी तू तिच्या पाया पडायला जायचं नाहीस, लक्षात ठेव. मी या जन्मात तरी मी तिची माफी मागणार नाही. पाया पडणं तर दूर आहे, आणि काळ्या दगडावरची रेग आहे. म्हणजे अनुताई, तू तुझ्या घरी परत जाणारच नाहीयेस का? तू नीट ऐकलं नाहीस का आई काय बोलली ते? नाही ऐकलं. तुझ्या आईसाठी नाश्ता आणायला गेले होते ना मी, गरम गरम मस्त शिरा, आणि म्हणून विचारलं. नाही जाणार आहे. अनु आता त्या घरी परत नाही जाणार. लग्नानंतर पहिल्यांदाच तिने योग्य निर्णय घेतला. हो ताई, निदान आता तरी तुझ्या निर्णयावर तू ठाम राहा प्लीज. बरोबर बोलते मंदार. पुन्हा असा विचार करू नकोस हं? नाहीतर पुन्हा तुझं मन बदलेल. कळतंय का तुला? सगळे जीव तोडून सांगतायत तुला, तुझ्या भल्यासाठीच सांगतायत सगळे. थोडी तरी किंमत कळू दे त्या लोकांना तुझी. कळेल, नक्की कळेल. घरची करती स्त्री जेव्हा घरात नसते ना, त्यावेळी तिची किंमत नक्की कळते घरातल्या लोकांना. बाबा, आई, मंदार, तुम्हा सगळ्यांची काळजी कळतीये मला. पण बाबा, असं पटकन तोडून एक घाव 2 तुकडे करून वाद आणखी नाही का वाढणार? करेक्ट आहे, तुझा प्रश्न करेक्ट आहे. एक घाव 2 तुकडे करून कुठलाही वाद संपत नाहीच. पण हे जे काही घडतंय ना, याला वाद नाही, छळ म्हणतात. छळ. असा छळ करणाऱ्या माणसांना ही अशीच भाषा समजते. आजोबा, तुम्ही काळजी करू नका. यावेळी आई तिचे निर्णय नाही बदलणार, कारण यावेळी ती जेन्युइनली हर्ट झाली. मी काय म्हणते अनुताई, हे बघ, छान गरम गरम आईंच्या हातचा शिरा खाऊन घेतेस का तू? नाहीतर मग गार होईल ना, मग मला परत गरम करायला जावं लागेल. दिव्या, थँक्यू, पण मला खरंच इच्छा नाही. असं काय करतेस अनु? खा ना थोडस. बाबा, मला खरंच नकोय, नाही वाटत खावंसं. आई, मी जाऊन पडू का ग थोड्या वेळ? बरं. अहो, बरोबर बोलते ती. विश्रांतीची गरज आहे तिला.
थोडी झोपली ना की बरं वाटेल. नंतर खाऊ घाल तिला. हो हो. ती नाहीच म्हणणार आहे तरी. आता घेऊन जाऊ का तुमच्या लेकीला? हं?